आणि आता आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख. आपण त्यांच्याकडे जाऊयात आणि त्यांना विचारूयात त्यांचा एकूणच कसा होता हा सराव. खरं तर खूप खूप स्वागत आहे बाला तुमचं TV9 मराठीमध्ये. काल झालेल्या फायनल बद्दल काय मत आहे, काय प्रतिक्रिया आहे? कारण माझी कोचेस लोकांनी तशी प्रॅक्टिस मॅटवर पण करून घेतली होती, म्हणून मला काय असं वाटलं नाही की मॅट आणि मातीत काय फरक वाटला नाही. कारण की माझी प्रॅक्टिस तेवढी होती, त्याच्यामुळे मला आत्मविश्वास होता की मी कुस्ती जिंकेल मॅटवर पण. बाला, मात्र तुम्ही अभिजित कटके सारख्या मॅचच्या मोठ्या पैलवानाला पराभूत केलेत, काय वाटतंय? थोडी अशी भीती वाटली होती की काय जास्त लागलं तर नाही असं, पण परत नंतर माझ्या कोचेसनी सांगितलं होतं की तू डोकं शांत ठेवून कुस्ती कर, की तू कुस्ती डोकं शांत ठेवून कर, तू जाही विजय होणार आहे. त्याच्यामुळे मी माझ्या सगळ्या कोचवर फोकस केलं, तर कोच गौरव वांजळे यांच्यावरती. महाराष्ट्र केसरी जिंकल्यानंतर वडिलांशी बोलणं झालं असेल, नेमकं काय बोलणं झालंय? पण त्यांची इच्छा पूर्ण झाली म्हणून ते आनंद अश्रू त्यांना. हो, त्यांची इच्छा पूर्ण झाली की त्यांची इच्छा होती की मी महाराष्ट्र केसरी व्हावं, आणि माझे वस्ताद हिंदकेसरी सोळगा आंदळकर यांची पण इच्छा होती. आणि मी त्यांच्या ह्याचा लास्ट पैलवान होतो, की ते बोलले होते की बाला रफी हा माझा लास्ट पैलवान आहे माझ्यापासून घडणारा. नक्कीच हा विजय जो आहे जितका सोपा दिसतोय तितका सोपा नक्कीच नाहीये. यापूर्वीही 3 वेळा तुम्ही फायनल मध्ये धडक मारली होती, त्या सर्व अपयशांवर तुम्ही कशा प्रकारे मात केलीत? मला गेल्या वेळेस जास्त जरा हे झालं की एवढ्या जवळ जाऊन मी हारलो म्हटल्यावर अजून प्रॅक्टिस करावं लागेल, म्हणून मी ह्या वर्षी प्रॅक्टिस जास्त केली. आणि माझ्या वस्ताद गणेश दांगड, गोरख वांजळे, गणेश गुले, मुकेश कोच हरियाणा यांनी माझी प्रॅक्टिस भरपूर करून घेतली, त्याच्यामुळे मला फळ भेटला. आज मी महाराष्ट्र केसरी झालोय. नक्कीच खूप प्रयत्न किंवा खूप मेहनतीनंतर हे यश मिळालेलं आहे. महाराष्ट्र केसरी होण्याकरता नेमकी कशी तयारी करावी लागते? कारण संपूर्ण महाराष्ट्राचे पैलवान आता तुम्हाला पाहतायत, त्यांना काय सांगाल? एक्सपिरियन्स काय नाही, प्रॅक्टिस असेल तर एक्सपिरियन्स वगैरे काय नाही, प्रॅक्टिस वरती सगळं. रफिक, तुमच्या तालमीत कुणीही असं मोठा पैलवान? माझी एकतर प्रॅक्टिस मी संध्या पहाटे 3:30ला उठायचो, 5 वाजेपर्यंत सपाटी मारायचो, 5 ते 7 पर्यंत पर्वतीला. तिथनं आल्यावर नाश्ता करून रेस्ट झाल्यावर 9 ते 12 जिम, परत जेवण आणि रेस्ट, 4 ते 6 परत लढत, परत 6:30 ते 7:30 रनिंग, 7:30 ते 8 स्विमिंग टँक. हा माझा दिनक्रम रोजचा होता. रफिक, जर आपण पाहिलं तर तुमच्या तालमीत कुणीही असं मोठा पैलवान नव्हता, किंवा तुमच्या तालमीतील पैलवानांची तुम्हाला नेमकी कशी मदत झाली आहे? मी माझ्या तालमीतल्या सर्व जेवढी बारकाली पण मुलं आहेत, ज्यांनी मला सगळ्यांनी लढती दिल्या, की माझ्यापेक्षा सर्व लहान वजनाचे आहेत, कमी नाहीत, एकदम निम्मे नाहीत. एक ही फक्त आहे की 90 किलोचा आहे. त्यांनी सर्वांनी मला लढत दिली, कारण की त्यांचं पण मी खूप खूप आभारी आहे. कारण मी त्यांच्यामुळं हाईतवर पोहोचलो, कारण की त्यांच्यामुळं मला कुस्तीत जास्त चालाकपणा आला. ते हलायचे म्हणून मला पण हलावं लागायचं, त्याच्यामुळं त्यांचं मी खूप खूप आभारी आहे सर्व हनुमान आखाड्यातल्या पैलवानांचं. रफिक, मात्र गेल्या वर्षीचा विजेता अभिजित कटकेला तुम्ही फार मोठ्या फरकानं खरं तर पराभूत केलेला आहे, त्याबद्दल काय सांगाल? एवढं सहज वाटलं नव्हतं, एवढं सहज. प्रॅक्टिस होती, तशी तयारी होती, पण एवढं सहज जिंकेल म्हणून असं वाटलं नव्हतं. अशी कुस्ती पूर्ण वन साइड होईल म्हणून वाटलं नव्हतं की एवढी इझी जाईल म्हणून, कारण की तो पण मॅटवरचा प्लेअर आहे पक्का. रफिक, मात्र तुम्ही आता सगळ्यांसाठी खरं तर एक आदर्श असणार आहात. तालमीतल्या तुमच्या पैलवानांना तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत, किंवा पैलवानांकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत? मी माझ्या तालमीतनं अजून भरपूर मुलं आहेत की त्यांच्याकडून मी खूप काय अपेक्षा करेन, आणि अजून माझ्या तालमीतनं महाराष्ट्र केसरी तयार नक्की होतील एवढी अपेक्षा करतो. दरम्यान मॅटवरल्या कुस्तीमध्ये तुमचा चांगला खरं तर प्रभाव बघायला मिळाला. मॅटवरील कुस्ती जिंकण्याकरता काय तयारी करावी लागते? कुस्ती हा खरा तर महाराष्ट्रातला मातीतला खेळ आहे, मॅटवरचा नाहीये. आणि आमचे वस्ताद हिंदकेसरी स्वर्गवासी गणपत आंदळकर मला बोलले पण होते की मॅट आणि माती काय नसतं, ज्या अंगात करंट आहे तिथं कुस्ती करू शकतोय तो. मग त्या मॅटचा आणि मातीचा काय संबंध नाही, ज्याच्याकडे करंट आहे तो कुठं पण कुस्ती करू शकतोय. असं काय नाही की मॅटवरचाच आहे तोच हरवेल, हा मातीतला आहे ह्याला काय जमणार नाही, ते चुकीचं आहे. रफिक, तुमच्या विजयामुळे खरं तर सगळ्या महाराष्ट्राला आनंद झालेला आहे. महाराष्ट्राच्या जनतेला काय सांगाल? मी सर्व जनतेचे माझ्यावर जेवढेही जनता प्रेम करते यांचा सदैव आशीर्वाद माझ्या पाठीशी राहावा एवढीच इच्छा करेल.
नक्कीच पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन आणि आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद. रफिक शेख आपल्यासोबत होते आणि महाराष्ट्र केसरीची गदा त्यांनी जिंकलेली आहे आणि त्यांचा एकूणच अनुभव त्यांनी आपल्यासोबत आत्ताच अनुभव त्यांचा जो आहे सांगितलेला आहे. एकूणच कशा प्रकारे त्यांनी सराव केलेला आहे हे सगळे अनुभव त्यांनी आपल्यासोबत शेअर केले. महाराष्ट्र केसरीची गदा बाला रफिक शेख यांनी जिंकली. गतविजेत्या अभिजित कटकेवर 11-3 मात करत बाला रफिकनं महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला. हा सामना जिंकण्यापूर्वी बाला रफिक शेखचं संपूर्ण कुटुंब जालना इथं सामना पाहण्यासाठी दाखल झालं. या सामन्यापूर्वी बालाच्या आईनं त्याला दुवाही दिली होती. त्यामुळेच आईच्या दुवामुळेच बाला रफिक शेख महाराष्ट्र केसरी किताब त्यानं पटकावू शकलाय. बाला रफिकनं सामना जिंकावा म्हणून अगदी आईसह कुटुंबातील छोट्या मोठ्या सदस्यांनी त्याला भरभरून आशीर्वाद दिले. त्यामुळे बाला रफिक यंदाचा महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरणार असा विश्वास अख्ख्या शेख कुटुंबियांना होता आणि त्याचंच फलित म्हणून की काय की बाला रफिक 2018चा महाराष्ट्र केसरी विजेता होऊ शकला.